नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग बोरे, आरोग्यदूत न्यूज. घरात घुसखोरी व धमकी प्रकरणी तक्रार. पाचोरा शहरात बँकेकडून देण्यात आलेल्या मोठ्या कर्जाच्या थकबाकीवरून गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने पाचोरा पोलीस स्टेशन येथे लेखी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिला या राष्ट्रीयकृत बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पाचोरा येथील कर्जदार यांनी बँकेकडून एकूण 50,89,000 रुपयाचं गृह कर्ज घेतलं. या कर्जामध्ये गृह कर्ज, टॉप अप कर्ज याचा समावेश होता. मात्र कर्जदारांनी वेळेवर हप्ते न भरल्यामुळे खाते थकबाकीदार झाले. 5,21,000ची थकबाकी बँकेच्या नोंदीनुसार कर्जदाराकडे दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी एकूण 5,21,693 रुपये इतकी थकबाकी होती. वारंवार नोटीस देऊनही कर्जदारांनी रक्कम भरली नाही. त्यामुळे बँकेने कायदेशीर प्रक्रिया राबवत नियमानुसार संबंधित घराची जप्तीची कारवाई सुरू केली आणि बँकेने सदर घरचा ताबा घेतला. जप्त घरात जबरदस्तीने प्रवेश. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 7:30 वाजता कर्जदार, सहकर्जदार व त्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या ताब्यात असलेल्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी घरातील साहित्याची तोडफोड, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान, घरात असलेल्या महिलांना धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांनी 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीने आपल्या अर्जात स्पष्ट नमूद केलं आहे की बँकेची कायदेशीर जप्ती प्रक्रिया सुरू असताना जबरदस्तीने घरात घुसखोरी करणे हा गंभीर गुन्हा आहे. संबंधित कर्जदार व त्यांच्या सहकार्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणाचा तपास पाचोरा पोलीस स्टेशन कडून सुरू असून पुढील चौकशी सुरू आहे. 50 लाखांचं कर्ज घेऊन थकबाकी ठेवायची आणि कायदेशीर कारवाईला विरोध म्हणून घरात घुसखोरी करायची हा प्रकार कायदा सहन करणार नाही. कायद्याच्या चौकटीतच प्रत्येकाला उत्तर द्यावं लागतं. आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.